आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी लोकसभा निवडणुकीच्या सर्वात मोठ्या ओपिनियन पोलची। 2024च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। सी वोटरच्या ओपिनियन पोलनुसार महाराष्ट्रात महायुतीला 19 ते 21 जागा तर महाविकास आघाडीला 26 ते 28 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। शिवसेनेत बंड करून एकनाथ शिंदेंनी भाजपला साथ दिली तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून अजित पवारांनी मोदींच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला। तरीही महाराष्ट्रात महायुतीसाठी चित्र हे फारसं आशादायक नाही। सी वोटरच्या ओपिनियन पोलनुसार महायुतीला 37% तर महाविकास आघाडीला 41% मतं मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। सी वोटरच्या ओपिनियन पोलनुसार महाराष्ट्रात महायुतीला आणि महाविकास आघाडीला किती जागा मिळतील आणि मतांची टक्केवारी नेमकी कशी असू शकते जाणून घेऊया। अठ्ठेचाळीस जागांपैकी महायुतीला 19 ते 21 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय। महाविकास आघाडीला 26 ते 28 आणि इतर जे पक्ष आहेत ते 2 जागा मिळवू शकतात असा सर्वे सांगतो आहे एबीपी माझा आणि सी वोटरचा। तर मतांची टक्केवारी पाहिली तर महायुतीला 37%, मवियाला 41% तर इतर 22% इतकी मतं मिळवू शकतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।